हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय मी घेतो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाची टिप ट्रिक्स घेऊन आलेलो आहे की क्वांटमध्ये मास्टरिंग करायचं असेल तर आपल्याला कोणत्या-कोणत्या बाबींवर लक्ष द्यावं लागेल, की बँकिंग एक्झाममध्ये क्वांट कोणत्या पद्धतीचा असतो आणि त्याचा काय अप्रोच आणि त्या मास्टरिंगसाठी आपल्याला काय करावं लागेल हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये गाईस. आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून जे काही व्हिडिओ आम्ही घेतोय ते तुमच्यापर्यंत येईल आहे विदिन दॅट स्पेसिफिक टाइम. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. की बघा, जेव्हाही आपण बँक एक्झाम म्हणतो, नेहमी लक्षात ठेवा बँक एक्झाम मध्ये स्पीड सोबत सोबत अॅक्युरसी फार मॅटर करते. मग स्पीड सोबत अॅक्युरसी मॅटर करते असं आपण म्हटलेलं आहे. तर स्पीड आणण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबींवर लक्ष द्यावं लागेल किंवा काय करावं लागेल? तो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं की आपल्याला काय करावं लागेल की मास्टर द बेसिक्स फर्स्ट. म्हणजे सपोज एखादा टॉपिक आहे तर त्याची बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला प्रॉपर करावं लागेल. सोबत सोबत कन्सेप्ट आणि स्पीड सुद्धा. कन्सेप्ट आला की स्पीड ऑटोमॅटिकली येईल. सगळ्यात पहिले आपल्याला कन्सेप्च्युअली बिल्ड करावं लागेल आणि त्यानंतरच आपली स्पीड येईल आहे गाईज. ठीक आहे. तर जसं बिफोर शॉर्टकट्स अँड लर्न, आपण डायरेक्ट शॉर्टकट कधीच नाही शिकू शकत, बरोबर आहे. शॉर्टकटच्या पहिलं आपल्याला काय करावं लागेल की जसं आता हा पर्सेंटेज टॉपिक आहे, रेशिओ प्रोपोर्शन आहे, ऍव्हरेज आहे, ठीक आहे. याला आपण रीड की हड्डी म्हणतो. तुम्ही बघितलं असाल की पर्सेंटेज हा जो टॉपिक आहे इसको बॅकबोन बोलते. का बरं? कारण सगळे जे डीआय आहे, त्याच्यानंतर तुमचे जे कॅल्क्युलेशन्स आहे, ठीक आहे, डाटा इंटरप्रिटेशन आणि जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, हे सगळे पर्सेंटेजवर डिपेंड करते गाईस. ठीक आहे. तर त्याच्यामुळे की सगळ्यात पहिला आपल्याला विचार करायचा आहे व्हॉट इज वाय बिहाइंड फॉर्म्युला. आता बघा, आपण फॉर्म्युलाचा जर विचार केला तर आपण मॅथमॅटिक्स जे आहे ते 95% विदाउट फॉर्म्युला अप्रोचने शिकतो. पण तो फॉर्म्युला कसा आला असेल याला बेसिक अप्लिकेशन मधून जर विचार केला की कसा बनला असेल, तेव्हा आपली बेसिक अंडरस्टँडिंग सुधारते. प्रत्येक वेळेस मी डिरेक्ट फॉर्म्युला लावून उत्तर काढतो, हा जर अप्रोच असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये तुमची स्पीड कधीच नाही वाढणार गाईस. म्हणून बेसिक अंडरस्टँडिंग अप्लिकेशन फार गरजेचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर रिवाइज नंबर प्रॉपर्टी. जसं मी नेहमी सांगत आलेलो आहे की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तुमचा बेस खूप स्ट्रॉंग पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर्स 60 पर्यंत, इथे 50 लिहिले आहे पण मी म्हणेल 60 पर्यंत तुम्हाला तोंडी आली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून बघितले पण आहे की 60 पर्यंत तोंडी आपण वर्ग कसे काढतो गाईस. त्यानंतर क्यूब्स तुम्हाला ऍडिशन मेथडने मी तर म्हणेल 99 पर्यंत यायला पाहिजे. आणि तोंडी जर तुम्हाला 10 पर्यंत माहित असेल तर खूप छान आहे. त्यानंतर टेबल्स 99 पर्यंत ज्या मेथडने मी सांगितलं त्या पद्धतीने जर सगळ्या गोष्टी डिफाईन झाल्या तर मला नाही वाटत की जी अंकगणिताचा जो बेस रूट आहे, ज्यामुळे गणित आपल्याला टफ वाटते, ते इझी होईल गाईस. ठीक आहे. तर हे पॉईंट्स तुमच्या होपसो लक्षात आले असेल. आणि फ्रॅक्शन्स आपल्याला माहित असावे. ठीक आहे. फ्रॅक्शन जर माहित असेल की पर्सेंटेज दिला आणि याचा पर्सेंटेज मधून हा काय काय फ्रॅक्शन होतो तर थोडंसं काम इझी होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे आणि टॉपिक्सची प्रायोरिटी ठेवायची आहे की कोणते टॉपिक्स म्हणजे प्री मध्ये कोणते येतं, मेन्स मध्ये कोणते येतं, मग त्याला वेटेज किती असतं, अकॉर्डिंग टू त्याच्यानुसार जर तुम्ही केलं तर जास्त इझी होतं. आता बघा, मी इथे काय केलं आहे की स्प्लिट टॉपिक्स इंटू 3 झोन्स. टॉपिकला मी 3 झोन मध्ये स्प्लिटिंग केलं आहे, ज्यामध्ये पहिला लेवल ठेवला इझी, मॉडरेट, चॅलेंजिंग, म्हणजे ज्याला आपण थोडंसं डिफिकल्ट म्हणतो. तर इझी मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्री ओरिएंटेड जेवढाही पार्ट असतो, मग तो पीओचा असो किंवा क्लरिकलच्या बँकेचा एक्झाम असो किंवा इन्शुरन्सच्या एक्झामचा असो. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज आणि काही क्वेश्चन्स क्वाड्रेटिकचे येताना दिसतात, ते फार इझी लेवलचे असतात. म्हणजे जनरली 35 क्वेश्चनचा जर विचार केला तर जवळजवळ 10 ते 15 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन आपल्याला ह्या टॉपिकवर येताना दिसतात, बरोबर. त्यानंतर मॉडरेट लेवलचा जर विचार केला तर आता प्री मध्ये डीआय येणं पण सुरू झालेले आहे. जसं पीओच्या प्री मध्ये तुम्ही जर बघाल तर 10 मार्काचा डीआय येतो गाईस. करेक्ट. त्या डीआय मध्ये बार लाईन टेबल चार्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर पाय चार्ट सुद्धा दिसतो. त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन आणि पर्सेंटेजेस, दॅट इज मॉडरेट लेवल. ठीक आहे. आणि त्यानंतर चॅलेंजिंग काय असतं, प्रत्येकांना म्हणजे बऱ्याच लोकांना 90% क्राऊडला हा पार्ट डिफिकल्ट जातो, ज्याला आपण अरिथमेटिकचा पार्ट म्हणतो, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम म्हणतो. ज्या टाइम अँड वर्क, SICI, मिक्सचर्स, टाइम डिस्टन्स स्पीड, ठीक आहे, मेन्शुरेशन, हे टॉपिक थोडेसे टफ जाते. म्हणून याच्याकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. करेक्ट. त्यानंतर बघा टिप, मास्टर इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही बेस रूट प्रॉपर पद्धतीने जर बनवला तर मग ही लेवलही गाठायला वेळ लागत नाही आणि ही लेवल एकदा आली की हार्ड लेवलकडे आपल्याला इझिली जाता येतं. ठीक आहे.
त्यानंतर डोंट स्टार्ट विथ पझल्स लाईक कॅसलेट. मला सांगा, दिलेल्या पेपरमध्ये सपोज जर तुमचा पेपर येतो आहे आणि तुम्ही कॅसलेटने सुरुवात करता, जसा पीओ प्रीची गोष्ट जर केली. कॅसलेट म्हणजे काय? थेरोटिकल फॉर्म मध्ये तुम्हाला एक डाटा दिलेला असतो मॅथमॅटिकलचा, तुम्हाला तो अरेंज करून बॉक्समध्ये त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतात. दॅट इज नथिंग बट कॅसलेट्स. तर मग मला सांगा, जर कॅसलेट्सचा पहिलाच क्वेश्चन घेतला आणि तिथे जर तुम्ही स्टक झाले तर बाकीचे जे येणारे क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला येणार नाही. तर त्याच्यामुळे कॅसलेटने क्वेश्चन्स कधीच एक्झाम सुरुवात करायची नाही, हा एक बेसिक रूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोकस ऑन युअर कॅल्क्युलेशन स्पीड. एव्हरी टाइम while you solving the questions guys, calculation speed is very important with accuracy, and bank exam is all about the speed and accuracy. जर तुमची प्रॉपर पद्धतीने कॅल्क्युलेशनची पद्धत बरोबर असेल तर तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट सुद्धा वाढायला म्हणजे इझी होतं. ठीक आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, ट्रेन डेली विथ, जे मी तुम्हाला बेसिक मध्ये घेतलं बघा, सगळा बेसिकचा आराखडा आहे. 2 डिजिट मल्टिप्लिकेशन, 3 डिजिट मल्टिप्लिकेशन हे ओरली झालं पाहिजे. फ्रॅक्शन पर्सेंटेजेस ऑफ नंबरचं कॅल्क्युलेशन आपल्याला ओरली आले पाहिजे. म्हणजे इथे 37% दिलाय तर याची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किती येईल नियर अबाउट हे आपल्याला माहित पाहिजे. वेदिक मॅथ्सच्या ट्रिक्स बरेचशा माहित पाहिजे, की जिथे जसं 99 इंटू एन नंबर स्क्वेअर एंडिंग विथ 5, जे सगळे ट्रिक्स मी तुम्हाला या इग्नाइट बँकिंग जे आपलं चॅनल आहे या सगळ्या घेतल्या. प्लेलिस्ट मध्ये जा आणि त्या ट्रिक तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पीड टूल्स मध्ये काय करायचं आपल्याला, स्टॉप वॉच किंवा टायमर बेस्ड ऍप. इथे आता मी हे ऍप दिले आहे, तुम्ही कोणतेही ऍप युज करू शकता, गरजेचं नाही की हे ऍप युज केले पाहिजे म्हणून. ठीक आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता, एकदा टॉपिक पर्टिक्युलर सपोज जर पर्सेंटेज टॉपिक आहे आणि पर्सेंटेज टॉपिक तुम्ही तो अभ्यास केला. ठीक आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्याचे इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जर सॉल्व्ह करत आहे आणि ते सॉल्व्ह तुमचे किती वेळात होत आहे हेच तुम्हाला माहित नाही, तर एक्झाम मध्ये जो टाइम बाउंड असतो त्या टाइम बाउंड मध्ये तो स्पेसिफिक क्वेश्चन त्या टाइम बाउंड मध्ये सॉल्व्ह होईल का, मग याच्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले वॉच लावून बघावं लागेल की अरे हा पर्टिक्युलर क्वेश्चन जर मी सॉल्व्ह करतोय तर हा किती वेळात सॉल्व्ह होतोय. या पद्धतीने जर अप्रोच ठेवला तर काम लई इझी होऊन जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस डेली विथ टॉपिक वाईज ड्रिल्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला रुटीन काय करायचं आहे, एक टॉपिक निवडायचा आहे. ठीक आहे. एक टॉपिक निवडायचा आहे, त्याचे 20 ते 30 प्रॅक्टिस क्वेश्चन लावायचे, इझी, मॉडरेट, मेन्स लेवलचे. म्हणजे याने काय होईल बघा, हे असं करत असताना तुमच्या टॉपिकचे जेवढे टाइप्स आहेत ते सगळे कव्हर होईल आणि जे लेवल्स आहे, जे आपण म्हणतो इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, हे सगळे लेवल पूर्ण होण्यास मदत होईल. ठीक आहे. रिवाइज ट्रिक्स आफ्टर एव्हरी मिस्टेक. आणि तुमची हे करत असताना मिस्टेक होणं स्वाभाविक आहे, तुम्ही असो किंवा मी असो. ठीक आहे. माझ्या थोड्याशा तुमच्यापेक्षा कमी होईल कारण मी सर असल्यामुळे. ठीक आहे. तर चूक होणं स्वाभाविक आहे, कारण चुकातूनच माणूस शिकत असतो. तर हे प्रत्येक वेळेस व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल गाईज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोकस ऑन कन्सेप्ट फर्स्ट. प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे की कन्सेप्च्युअल बिल्डिंग मॅथमॅटिक्स मध्ये फार महत्वाची आहे. कन्सेप्च्युअल बिल्डिंग जर झाला तर बाकी गोष्टी फार इझी होतो. त्याच्यानंतरच आपल्याला शॉर्टकट. बघा, एकदा कन्सेप्च्युअली बिल्ड झाला माणूस की त्यातनं आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स इव्हॉल्व्ह करता येतात. आणि हे तेवढं सत्य आहे. तुम्ही डायरेक्ट जर शॉर्टकट ट्रिक्स कडे गेलं, त्याचा बेस रूट न समजता, देन दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. टाइम प्रॅक्टिस, जसं मी मगाशी बोललोय. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आता बघा, whenever there is a competitive exam or online exam, mock practice is very important guys. Without mock practice तुमची एक्झाम क्लिअर होणं पॉसिबलच नाही आहे. कारण तुम्हाला जसं सांगितलं की टाइम बाउंड एक्झाम आहे, प्रत्येक सेक्शनला टायमिंग इथे लागलेली आहे. तर तुम्हाला मॉकची प्रॅक्टिस प्रॉपर पद्धतीने करावीच लागणार आहे गाईज. ठीक आहे. ज्यामध्ये यू नीड टू स्टार्ट विथ टॉपिक वाईज टेस्ट, मूव्ह टू सेक्शनल मॉक्स अँड देन फुल प्रिलिम्स अँड मेन्स मॉक्स. आता फुल प्रिलिम्स केव्हा लावाल तुम्ही, जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबसचा अभ्यास होईल तेव्हा. अदरवाईज तुम्हाला टॉपिक वाईजही लावता येईल, जसं मी पहिले दिलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, सेक्शनल वाईज लावायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, फुल लेंथ मॉक्स. जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल तेव्हा फुल लेंथ मॉक्स लावला तरी चालेल गाईज. ठीक आहे. अनालाइज एव्हरी मॉक. मग आता बघा, मॉक लावल्यानंतर तुम्हाला तो मॉक लावून नुसतं सोडून नाही द्यायचं. मग त्यामध्ये कोणता क्वेश्चन, पर्टिक्युलर क्वेश्चन जर तुम्ही सिलेक्ट केला आहे आणि तुम्हाला असं वाटलं की पहिले तो सॉल्व्ह होणार आहे पण तो सॉल्व्ह झाला नाही, त्यात वेळ गेला, मग हा का बरं वेळ गेला याचं अनालिसिस होणं फार महत्वाचं आहे गाईज. याचं जर तुम्ही अनालिसिस नाही केलं तर मग प्रत्येक वेळेस तो क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्टी देत जाईल, प्रत्येक वेळेस तुम्ही त्या क्वेश्चन मध्ये स्टक होत जाईल. सो दॅट्स वाय मॉक लावणं नुसतं इम्पॉर्टंट नाही, तर त्याचं अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. टाइम पर क्वेश्चन किती लागतोय हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर अॅक्युरसी पर्सेंटेज अँड टाइप्स ऑफ मिस्टेक, म्हणजे कोणत्या याच्यात तुमचं पर्टिक्युलर प्रत्येक वेळेस मिस्टेक होत आहे, की जिथे कॅल्क्युलेशन बेस्ड आहे तिथे होत आहे, की अरिथमॅटिक बेस्ड आहे तिथे होत आहे, किंवा डीआय बेस्ड तिथे होत आहे, हे तुम्हाला तुमचं फाइंड आउट करावं लागेल. करेक्ट. त्यानंतर कीप अँड एरर नोटबुक. दिस इज द गुड हॅबिट गाईज. ठीक आहे.
जर ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जेव्हा ऍज अ स्टुडंट म्हणून होतो तर माझी एक स्पेशल बुक होती. मी प्रत्येक वेळेस तिथे कुठे रॉंग होत आहे, कुठे स्टक होतोय हे लिहून काढायचं. बऱ्याचशा गोष्टी लिहिल्याने इझी होतात असं म्हणतं. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जेव्हा नर्वस आहे किंवा प्रॉपरली गोष्टी घडत नाहीये त्या लिहून काढा बुकवर. त्या जेव्हा आपण लिहून काढतो तेव्हा आपल्याला माहित राहते की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे, ह्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. कारण माइंडमध्ये असंख्य प्रकारचे विचार चालू राहतात. तर जोपर्यंत तुम्ही ते बुक पेनवर लिहिणार नाही, म्हणजे बुकवर उतरवणार नाही पेनने, तोपर्यंत दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. ठीक आहे, तर हे करायला पाहिजे. राईट एव्हरी मिस्टेक्स प्लस करेक्ट अप्रोच, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ठीक आहे, चलो. सो मेन्स लेवल प्रिपरेशन फोकस. मेन्स मीन्स लेस टाइम टफर लॉजिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत जे आपण बोललो कदाचित प्री मेन्सला अनुसरून बोललो. हा जो पॉइंट आहे मेन्स लेवल प्रिपरेशनचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जी पहिली लाईन त्यांनी म्हटलेली आहे की मेन्स इज इक्वल टू लेस टाइम टफर लॉजिक. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की जर पीओ मेन्सची जर मी गोष्ट करेल, पॉइंटचा क्वेश्चन घेऊ ज्यामध्ये डीआयचा सपोज जर 35 क्वेश्चन येत आहे तर काही मुलांचे 5 क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होत नाही गाईस. म्हणजे तुम्ही विचार करा की ही मी तुम्हाला घाबरवत नाहीये की डिफिकल्टी लेवल काय, किंवा 2 ते 3 क्वेश्चन मध्ये सुद्धा तुमचा रिझल्ट येतो, हे आपण समजलं पाहिजे. त्यानंतर यू नीड टू मास्टर इट इन कॅसलेट डीआय, डाटा सफिशियन्सी अँड अरिथमॅटिक बेस्ड डीआय, म्हणजे ज्यामध्ये आपला रेशिओ आणि पर्सेंटेज येतो. तर हे आपल्याला मास्टरिंग करायचं आहे, म्हणजे जेणेकरून मेन्स जे आहे आपलं, कारण नुसतं प्री क्वालिफाय होऊन चालणार नाही, त्यामध्ये आपल्याला मेन्सचा अभ्यास प्रॉपर पद्धतीने करावा लागेल. त्याच्यानंतर बघा गाईस, क्वांटिटी कंपॅरिझनचे क्वेश्चन तुमच्या मेन्स मध्ये येतात. ठीक आहे, टिप लर्न टू स्किप अटेम्प्टिंग 15 to 20 स्मार्ट क्वेश्चन इन मेन्स पॉइंट इज इनफ. बघा लिहिलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा गरज नसतं. 35 क्वेश्चन मधनं जर तुम्ही 15 ते 20 क्वेश्चन, 15 खूप झाले, 15 क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व्ह केले तरी 15 ही खूप झाले. मी तेच म्हणतोय, 15 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी एक्झाम पास होतं गाईस. ठीक आहे, चलो. To get a good score. Yes, exactly. Avoid this mistake. This is very important. This slide is very important. Why? Because ignoring arithmetic, okay? Ignoring arithmetic, it dominates mains. Relying only on tricks, basics are more important. Over practicing easy problems, काही गरज नाहीये. तेच प्रॅक्टिस काय करायचं जे नाहीये त्याला. Not analyzing mocks, मगाशीच बोललोय. And random topic jumping. एक्झाम मध्ये तेच होतं, हा क्वेश्चन घेऊ की तो क्वेश्चन घेऊ, तो घेऊ की तो घेऊ, तिसरा घेऊ की चौथा घेऊ, मग याच्यातच पझल होतं. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा आपला पेपर ऑनलाईन आहेच हा, पण त्याच्यात कोणते कोणते क्वेश्चन आहे, आपल्या रेंजचे आहे का, मग रेंजचे असेल तर आपल्याला त्यातले कोणते क्वेश्चन स्किप करायचे आहे, कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, हे जर अनालिसिस करून जर पेपर सॉल्व्ह केला तर गोष्ट इझी होऊन जातात. करेक्ट, चलो. सो नेक्स्ट, यूज द राईट टूल्स. आता बुक्स दिलेले आहे, गरजेचं नाही की तुम्ही हेच बुक घेतले पाहिजे. तुमच्याकडे जे बुक्स असेल त्याच्यात तुम्ही प्रिपरेशन केलं तरी चालेल. ठीक आहे, ऍप मध्ये आमच्या इग्नाइट्स अकॅडमीचं ऍप आहे, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आम्ही 999 रुपयात फक्त कोर्स प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे, किती? फक्त 999 रुपयात प्री मेन्सचा कोर्स प्रोव्हाइड करतो आहे. ही ऑफर लिमिटेड पिरियड आहे. जर तुम्ही आता घेतलं तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, नंतर आम्ही युट्यूब आपलं हे जे चॅनल आहे इग्नाइट बँकिंग, त्यावर रेग्युलर सेशन घेतो आहे. आमचे रेग्युलर सेशन होतात जनरल अवेअरनेस, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. ठीक आहे, तर ते पर्टिक्युलर टाइमवर तुम्ही करत चला. नाऊ प्रॅक्टिस स्ट्रॅटेजी, द थंब रूल, दॅट इज 20-20-20. ठीक आहे, 20 मिनिट्स कन्सेप्ट अँड फॉर्म्युलास. तुम्हाला सांगितलं फॉर्म्युलास माझ्या भाषेमध्ये कन्सेप्च्युअल बिल्डिंग त्याला आपण म्हणू. 20 मिनिट्स प्रॅक्टिस विथ पेन पेपर, 20 मिनिट्स टाइम मिनिमम. डू दिस डेली, यू विल बेटर एव्हरी डे बाय 1%, माय डिअर फ्रेंड्स. अंडरस्टँड? ठीक आहे, अँड रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट दॅन लर्निंग न्यू. जे टॉपिक झाले असं तुम्हाला वाटते की आता एक्झाम आली आहे आणि तुम्ही नवीन टॉपिक घेताय, दॅट इज टोटली अ रॉंग स्ट्रॅटेजी. जे झाले आहे त्याला प्रॉपर पद्धतीने रिवाइज करा. त्याच्यात काही पॉईंट तुमचे मिस आउट होत आहे का, की तुम्ही स्टक होत आहे का कोणत्या क्वेश्चन मध्ये, त्याला फाइंडिंग्स करायचा प्रयत्न करा गाईस. ठीक आहे, रिवाइज फॉर्म्युला, ट्रिक्स अँड क्वेश्चन टाइप्स वीकली. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Quant is not about solving every question. It's about solving the right question fast and accurately. हे जर ज्याला समजलं तर मला वाटते क्वांट हा सब्जेक्टचा जो तुम्ही बाऊ केला आहे, ठीक आहे, तर क्वांट सब्जेक्ट खरंच रे, म्हणजे मी सांगतोय ना, म्हणजे आय एम अ फार्मा स्टुडंट अँड टीचर्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. म्हणजे तुम्ही विचार करा की दूरपर्यंत कुठेच लिंक नाहीये, पण हे केव्हा साध्य होतं, जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर कोणत्याही व्यक्तीशी किंवा गोष्टीशी प्रेम करता, त्याला जवळीक साधून घेऊ शकतो आपण. तर हेच आपल्याला करायचं आहे, कारण आपण ठरवलंय की आपल्याला बँक एक्झाम जर क्लिअर करायची असेल तर कोणत्याच सब्जेक्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही गाईस. ठीक आहे, जवळीक साधण्याचा प्रयत्न करा. अरे मग ते पोरगी असो की गणित असो रे,
ठीक आहे, किंवा मुलगा असो, ठीक आहे, तर हे प्रत्येकासाठी लागू आहे. तर चला, अशाच व्हिडिओसह विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मला कळवा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून की सर हा व्हिडिओ तुमच्या किती इंपॉर्टंट आहे किंवा किती महत्वाचा आहे. ठीक है, चलो, सो स्टे हेल्दी, स्टे सेफ, स्टे एट होम, खाना खाओ, तगड़ी पढ़ाई करो और मकरंद सर का लाइव सेशंस देखना ना भूलो गाइस. थैंक यू वेरी मच एंड हैव अ नाइस डे.